हॅलो फ्रेंड्स, तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 6 युनिट आहे, लेक्चर नंबर 3. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सिलेबस कवर करून टाकूया, म्हणजे जावाची ही लास्ट व्हिडिओ असणार आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टेटमेंट, प्रिपेअर स्टेटमेंट विथ एक्झाम्पल, हे दोघं पण आपण बघणार आहोत. परत रिझल्ट सेट इंटरफेस बघणार आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत ड्रायव्हर मॅनेजर क्लास एक्झाम्पलसोबत आणि JDBC ODBCचा कंपॅरिझन. हे सर्व एक्झामला येणारं क्वेश्चन. हे क्वेश्चन तुमच्या IMP क्वेश्चनमध्ये लिहून घ्या फ्रेंड्स, विदाऊट एनी टाईम ऑफ लॉस. आपण सुरुवात करूया. स्टेटमेंट आणि प्रिपेअर स्टेटमेंट काय असतात जावामध्ये ते आपण बघायला सुरुवात करूया. तर बघा, एक्सप्लेन स्टेटमेंट आणि प्रिपेअर स्टेटमेंट विथ एक्झाम्पल असा क्वेश्चन येईल एक्झामला, किंवा स्टेटमेंट आणि प्रिपेअर स्टेटमेंटचा डिफरन्स लिहा असा एक्झाम्पल येईल, असा क्वेश्चन एक्झामला येईल. ओके, तर पहिल्यांदा स्टेटमेंटची डेफिनेशन बघून घ्या आपण. ओके, स्टेटमेंट इज अन इंटरफेस. ओके, हा काय आहे? इंटरफेस आहे. आपण इंटरफेस बघितलेला आहे 3rd युनिटमध्ये. जर बघितलं असेल तर लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंकची व्हिडिओची लिंक देतो, ती बघा, इंटरफेस समजून घ्या. यूज टू एक्झिक्यूट सिम्पल SQL क्वेरीज विदाऊट पॅरामीटर. म्हणजेच की काय फ्रेंड्स, याच्यामध्ये पॅरामीटर नसतो. ओके, याच्यामध्ये पॅरामीटर यूज केला जात नाही. टू एक्झिक्यूट सिम्पल SQL क्वेरीज. SQL क्वेरीज हा DBMSचा पार्ट आहे, पण DBMSमध्ये आपण जेव्हा कनेक्टिव्हिटी लागते तेव्हा स्टेटमेंटचा यूज केला जातो. तेव्हा विदाऊट पॅरामीटर यूज केला आपण म्हणतो स्टेटमेंट. फीचर काय आहे? यूज फॉर स्टॅटिक क्वेरीज. स्टॅटिक क्वेरीसाठी यूज केला जातो. क्वेरी इज कंपाइल्ड एव्हरी टाईम. प्रत्येक टायमाला क्वेरी काय करायला लागते? कंपाईल करायला लागते. लेस सिक्युअर SQL इंजेक्शन्स पॉसिबल्स. म्हणजेच की काय, ही लेस सिक्युअर आहे स्टेटमेंट. आणि प्रिपेअर स्टेटमेंटच्या आपण बघणार की फीचर्स काय आहेत ते. पहिल्यांदा त्याचं एक्झाम्पल बघून घेऊया की याचं एक्झाम्पल एक्झॅक्टली काय आहे. तर बघा, एक्झाम्पलमध्ये आपल्याला पॅकेज पहिल्यांदा इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट java.sql.star, म्हणजे जेवढे काही पॅकेजेस असतील त्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. क्लास घेतलेला मी डेमो नावाचा. ओके, डेमो नावाचा मी त्या क्लास क्रिएट केला, त्याला ओपन केला. त्यामध्ये टाकला पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स, आणि इथं थ्रोज केला मी एक्सेप्शन. म्हणजे इथे एक्सेप्शन जर ऑकर झाला तर तो कॅच करणार आहे. आता कनेक्शन कॉन, म्हणजे कनेक्शन नावाचा कॉन ऑब्जेक्ट आम्ही क्रिएट केला. इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन. ड्रायव्हर मॅनेजरमधून कनेक्शन घ्यायचा आहे, तो स्टोर होणार आहे आपल्या कॉन नावाच्या कनेक्शनमध्ये. आणि ही त्याची एक्झॅक्टली लोकेशन आहे JDBC MySQL/localhost 3306. हे तुमच्या टाईपमध्ये तुम्ही टाकू शकता, पण शेवटला रूट आणि पासवर्ड टाकायला विसरू नका. ही ॲज इट इज तुम्हाला लर्न करावी लागणार आहे क्वेरी. हा त्याचा सिंटॅक्स आहे, कनेक्शन कॉन ड्रायव्हर मॅनेजर गेट कनेक्शन. ओके, आता आपण काय क्रिएट केलं बघा, स्टेटमेंट. स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट केलेला आहे STMT, मी स्टेटमेंट ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके, इज इक्वल टू कॉन. कॉन काय आहे? कनेक्शनचा ऑब्जेक्ट. कॉन क्रिएट स्टेटमेंट, म्हणजे आता आपण स्टेटमेंटला क्रिएट करत आहोत. ओके, बघा, नंतर त्या पुढे काय केला फ्रेंड्स, रिझल्ट सेट RS खालती बघा, आणि काय केला SMT. काय केला? SMT एक्झिक्यूट क्वेरी. एक सेकंड वेट करा, वेट मिनिट. तर इथं काय केलं? SMT एक्झिक्यूट क्वेरी. एक्झिक्यूट क्वेरी नावाचे आपण काही इथे केलेले आहे, कमांड टाकलेला आहे. SMTचा ऑब्जेक्ट घेऊन, म्हणजे स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट घेऊन तो स्टोर होणार आहे आपल्या result.rs मध्ये. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट DBMSमध्ये बघितलेला आहात. सो जो काय आपला सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट नावाचा जो टेबल आहे याच्यामधला सर्व डेटा काय करणार, सिलेक्ट करणार आहे थ्रू द स्टेटमेंट. शेवटला आपल्याला काय करायचं आहे? वाईल लूप लावायचं आहे फ्रेंड्स. नेक्स्ट मूव्ह करणार आहे. ओके, RS म्हणजे की काय आपण केलेला रिसेट स्टेटमेंट, रिझल्ट स्टेटमेंट सॉरी. ओके, तर system.out.println रिझल्ट स्टेटमेंट गेट इंटिजर 1 int 1, म्हणजे फर्स्ट लाईन आपल्याला इथं प्रिंट होणार आहे. नंतर RS गेट स्ट्रिंग 2, सेकंड स्ट्रिंग आपल्याला प्रिंट होणार. आणि कनेक्शन शेवटला आपण क्लोज केलेला आहे. ओके, दोन क्लोज, प्रोग्राम तुमचा एंड. एवढाच तुम्हाला प्रोग्राम एक्झाममध्ये लिहायचा आहे. लिहून घ्या, 6 मार्कासाठी क्वेश्चन एक्झामला नक्की येईल. ओके, आता पुढे बघा,
प्रिपेअर स्टेटमेंट म्हणजेच की काय, त्याच्यामध्ये पण पॅरामीटर यूज करत नव्हतो. आपण काय आहे, इंटरफेस आहे यूज टू एक्झिक्यूट द पॅरामीटराइज अँड प्री कंपाइल्ड SQL क्वेरीज. ओके, हा एक्झिक्यूट करतो पॅरामीटराइज अँड जे अगोदरपासून कंपाईल म्हणजे प्री कंपाइल्ड SQL क्वेरीज. ओके, पुढे बघूया. फीचर्स काय आहेत, सपोर्ट पॅरामीटर्स. क्वेरी इज कंपाइल्ड वन्स, पहिल्यांदा क्वेरी कंपाईल केली आहे ते. मोर सिक्युअर, तो काय होता लेस सिक्युअर. फास्टर फॉर रिपीटेड एक्झिक्युशन, लास्ट पॉईंट बघा. हे याचे फीचर्स आहेत प्रिपेअर स्टेटमेंटचे, हे पण तुमच्या नोटमध्ये लिहून घ्या. पुढे बघून घ्या आपण एक्झाम्पल आहे कसं आहे. सेम आपण केलं तो सेम प्रोसेस तर करायची आहे. इम्पोर्ट जावा SQL क्लास डेमो पब्लिकसाठी वॉइड मेन कॉन म्हणजे सुरुवात केलात, कनेक्शनला स्टार्ट केलेला आहात. JDBC MySQL लोकलहोस्ट 3306 टेस्ट रूट अँड पासवर्ड सुरुवात केलात. आता स्ट्रिंगमध्ये क्वेरी घेतली आहे आणि इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज. आपण इन्सर्ट करणार आहोत स्टुडंटच्यामध्ये व्हॅल्यू, जी काही व्हॅल्यू असेल ती स्ट्रिंगच्या ह्याच्यामध्ये. प्रिपेअर स्टेटमेंट नावाचे आपण काय केले तर बघा ऑब्जेक्ट तयार केला, म्हणजे या ऑब्जेक्टमध्ये स्टोर होणार. प्रिपेअर स्टेटमेंटमध्ये कॉन प्रिपेअर स्टेटमेंट क्वेरी म्हणजे हा बघा ही क्वेरी याची आणि कॉन याचा. ओके, कॉन डॉट प्रिपेअर स्टेटमेंट क्वेरी आणि सिम्पल शेवटला हा इतकाच करायचा आहे. काय, प्रिपेअर स्टेटमेंटच्या ऑब्जेक्ट थ्रू सेट करायचा इंटीजर 1 अँड 101. प्रिपेअर स्टेटमेंट बघा इथे काय केलं आहे 1 म्हणजे 1 रोल नंबरला 101 आपण काय केलेलं आहे पास केलं आहे. स्ट्रिंगमध्ये काय जी काय व्हॅल्यू असेल ती तुमची. ओके, आता बघा काय काय व्हॅल्यू पास करणार तुम्ही तर बघा प्रिपेअर स्टेटमेंट सेट स्ट्रिंग सेकंड नंबरला राहुल. ओके, प्रिपेअर स्टेटमेंट एक्झिक्यूट अपडेटेड कनेक्शन क्लोज म्हणजे जो तुमचा एक्झिक्युशन होतो काही त्याला अपडेट झालेला आहे. ॲज इट इज प्रोग्राम नोटबुकमध्ये लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. पहिल्यांदा हे 2 प्रोग्राम होते ते सर्व तुम्ही पहिले लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे की एक्सप्लेन रिझल्ट सेट इंटरफेस विथ एक्झाम्पल. ओके, तर रिझल्ट सेट आपण 2 बघितला, स्टेटमेंट प्रिपेअर स्टेटमेंट. रिझल्ट सेट बघता काय तर रिझल्ट सेट इज अन इंटरफेस इन JDBC यूज टू स्टोअर अँड रिट्राईव्ह डेटा रिटर्न बाय द SQL क्वेरी. म्हणजेच की काय जो SQL क्वेरीने जो रिटर्न केलेला आहे डेटा तो स्टोअर आणि रिट्राईव्ह करण्याचे काम कोण करतो, रिझल्ट सेट करतो. रिझल्ट सेट काय आहे, इंटरफेस आहे JDBCमध्ये यूज टू स्टोअर अँड रिट्राईव्ह डेटा रिटर्न बाय द SQL क्वेरी. टाईप ऑफ रिझल्ट सेट कोणते कोणते टाईप आहेत, फॉरवर्ड ओनली रिझल्ट सेट आणि स्क्रोलेबल रिझल्ट सेट. मूव ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे नेक्स्ट, हा नेक्स्ट डायरेक्शनला फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह करणार. आणि हा काय कॅन मूव्ह फॉरवर्ड और बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे प्रिव्हियस केलं तर फॉरवर्डला पण जाऊ शकतो बॅकवर्डला पण जाऊ शकतो. ओके, ते 2 टाईप समजले रिझल्ट सेटचे कोणते आहेत. आता याच्यामध्ये काय आहेत ना फ्रेंड्स मेथड्स आहेत ते बघून घ्या कोणते कोणते बघा. तर सॉरी इट्स माय बॅड. ओके, मेथड्स बघून घ्या. ओके, तर मेथड्स आहेत फ्रेंड्स बघा एक सेकंड. नेक्स्ट मीन्स मूव कर्सर टू द नेक्स्ट रोच्या नेक्स्टला तो काय कर्सर काय करणार आहे मूव करणार आहे. प्रिव्हियस घे तो कुठं मूव करणार आहे कर्सरला, मूव कर्सर टू द प्रिव्हियस रो. गेट इंट म्हणजेच इंटीजर कॉलम इंडेक्स. आपण हा प्रिपेअर स्टेटमेंटमध्ये बघितलेला गेट इंटीजरमध्ये आपण व्हॅल्यू टाकतो कोणती आहे ती आणि कॉलमचा इंडेक्स नंबर येतो. रिट्राइव्स इंटीजर व्हॅल्यूज अँड रिट्राइव्स स्ट्रिंग व्हॅल्यूजसाठी गेट स्ट्रिंग इंटीजर कॉलम इंडेक्स म्हणजे जे काही तुम्हाला व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायचे असतील यासाठी तुम्ही 2 मेथड यूज करता. ओके, आता प्रोग्राम बघून घेऊ कसा आहे तो. सिम्पल आपण जो मागाशी केला तोच इथपर्यंत एवढा सेम राहील. ओके, हा पण सेम राहणार आहे समजलं. पुढे बघा स्टेटमेंट क्रिएट केल्यात SMTP नावानं आणि कॉन डॉट क्रिएट स्टेटमेंट सेम तसं आपण स्टेटमेंटसाठी यूज केला तिथे. ओके, आता पुढे बघा काय करायचं आहे रिझल्ट सेट RS. इथं आपण काय करणार ते करणार रिझल्ट सेटचा RS नावाचा एक
काय करणार ऑब्जेक्ट क्रिएट करणार SMTP म्हणजे स्टेटमेंट एक्झिक्यूट क्वेरी सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट वाईल नेक्स्ट RS इंटिजर 1 स्ट्रिंग टू क्लोज. हा आपण प्रोग्राम कुठेतरी बघितलेला आहे. कुठे बघितलेला आहे बघा, तर हा प्रोग्राम आपण बघितलेला आहे इथे. राईट. सो सेम ॲज अ प्रोग्राम तुम्ही इथं कॉपी करू शकता रिझल्ट सेटमध्ये. ओके, हा तुमच्यासाठी एक ट्विस्ट होता. ओके, अजून एक शेवटपर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला अजून एक ट्विस्ट भेटेल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ओके, पुढचं क्वेश्चन आपण सॉल्व करायला घेऊया आणि मग आपण 2 क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर 6 युनिट कंप्लीट करणार आहोत. लास्ट क्वेश्चन बघून घेऊया की एक्सप्लेन ड्रायव्हर मॅनेजर क्लास विथ सुटेबल एक्झाम्पल. ओके, 6 मार्क लिहू शकतो क्वेश्चन. हा आन्सर बघा कसं लिहायचं आहे. याचा डेफिनेशन पहिल्यांदा बघून घेऊया. ड्रायव्हर मॅनेजर इज अ क्लास. ही काय क्लास आहे JDBCमध्ये यूज टू इस्टॅब्लिश कनेक्शन बिटवीन जावा ॲप्लिकेशन अँड द डेटाबेस. जावाच्या ॲप्लिकेशनमध्ये आणि डेटाबेसमध्ये जे काही कनेक्शन तयार करायचं असतो त्यासाठी जी कोणती क्लास लागते ना ती असते ड्रायव्हर मॅनेजरची क्लास. समजलं. ड्रायव्हर मॅनेजर काय क्लास आहे JDBCमध्ये इस्टॅब्लिश करते कनेक्शन बिटवीन जावा ॲप्लिकेशन डेटाबेस. फंक्शन काय करतो, लोड्स करतो आणि मॅनेज करतो ड्रायव्हर्सना. ओके, जेवढे काय ड्रायव्हर्स ना लोड करतो आणि मॅनेज करतो. इस्टॅब्लिश कनेक्शन युजिंग द डेटाबेस URL. जी काय URLवरती जे काय कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं काम करतो तो पण कोण करतो, ड्रायव्हर मॅनेजर करतो. सिलेक्ट ॲप्रोप्राईट ड्रायव्हर्स. ओके, आणि जे काय ॲप्रोसिएटेड ड्रायव्हर येतात ते सिलेक्ट करण्याचं काम कोण करतो, ड्रायव्हर मॅनेजर. हे डेफिनेशन फंक्शन्स दोन्ही लिहून घ्या आणि याचे पण काही मेथड्स आहेत ते पहिले आपण बघून घेऊया. मेथड्स मित्रांनो आपल्याकडे फक्त 3च आहेत. गेट कनेक्शन, रजिस्टर ड्रायव्हर आणि डिरजिस्टर ड्रायव्हर. म्हणजे रजिस्टर करायचं आणि डिरजिस्टर करायचं आहे. रजिस्टरमध्ये काय होणार आहे, रजिस्टर करणार आपण ड्रायव्हरला, डिरजिस्टरमध्ये आपण रिमूव्ह करणार ड्रायव्हरला. ओके, गेट कनेक्शन घेतलं तर काय करणार आपण इस्टॅब्लिश करणार आहोत कनेक्शन्स. ओके, गेट कनेक्शनमध्ये आपण कनेक्शन इस्टॅब्लिश करणार आहोत. प्रोग्राम सेम राहील, फक्त थोडं काय चेंज करायचं ते सांगतो तुम्हाला बघा. सेम इथपर्यंत सेम लिहायचा बघा. क्लास घ्यायचं, इथं फक्त एकच चेंज करायचा क्लास. फॉर नेम कॉम MySQL CG JDBC ड्रायव्हर म्हणजे तुमच्या क्लासचा काय येईल, नाव येईल. आपण फॉर नेम मेथडने कॉल करणार. ओके, आता बघा सेम कनेक्शन ड्रायव्हर मॅनेजर गेट कनेक्शन सेम राहील. पासपोर्ट रूट system.out.println कनेक्शन इस्टॅब्लिश आणि कनेक्शन क्लोज. एवढाच तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे. आपण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. स्टडी करायला सुरुवात करून घ्या फ्रेंड्स, कारण की सेमिस्टर एक्झामला खूप कमी टाईम राहिलेला आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि कमेंट झालंच पाहिजे, तर मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन दुसऱ्या सब्जेक्टवरती. कमेंट करा की नेक्स्ट सब्जेक्ट कोणता घेऊ ते. ओके, आता बघा. आता फ्रेंड्स आपण लास्ट क्वेश्चन बघायचा. ट्विस्टवाला क्वेश्चन होता JDB आणि ODBCचा डिफरन्स. एक्झामला येऊ शकतो. तर बघा पहिला तर सिम्पल एक पॉईंट लिहा. ODBC स्टँड फॉर्म ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी, JDBC स्टँड फॉर्म डेटाबेस कनेक्टिव्हिटी, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. इंट्रोड्यूस बाय मायक्रोसॉफ्ट 1996, इंट्रोड्यूस बाय सन मायक्रोसिस्टीम 1997. हा 1992ला आला म्हणजे ODBC पहिला आलेला, नंतर JDBC आलेला आहे. हा सन मायक्रोने इंट्रोड्यूस केला, तर हा कोणी इंट्रोड्यूस केला, मायक्रोसॉफ्टने. वी कॅन यूज ODBC फॉर एनी लँग्वेज लाईक C, C++ अँड जावा एक्सेट्रा. म्हणजे ODBC लँग्वेज काय करते माहिती आहे, कोणती पण लँग्वेज यूज करू शकते लाईक C, C++, जावा. पण वी कॅन यूज JDBC ओनली फॉर द जावा लँग्वेज. जावा लँग्वेजसाठी फक्त JDBC यूज केला जातो. वी कॅन चूज ODBC ओनली विंडोज प्लॅटफॉर्म. विंडोज प्लॅटफॉर्मवरतीच ODBC यूज करतो, कारण की ODBC हा खूप जुना प्लॅटफॉर्म आहे. वी कॅन यूज JDBC इन एनी प्लॅटफॉर्म. कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरती, कोणत्या पण विंडोजवरती, कोणत्या पण लिनक्सवरती वगैरे सर्ववरती आपण यूज करू शकतो. मोस्टली ODBC ड्रायव्हर्स डेव्हलप इन द नॅटिव्ह लँग्वेज लाईक C and C++. JDBC स्टँड फ्रॉम द जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. हा याच्यामध्ये कोणते पण नॅटिव्ह लँग्वेज यूज करतात लाईक C, C++. आणि याच्यामध्ये काय होतं, फक्त जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी यूज केली जाते. ODBC इज अ प्रोसिजर आणि JDBC इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ही प्रोसिजर लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. ओके, शेवटचा पॉईंट बघून घेऊया. सॉरी माय बॅड गाईस, 1 सेकंड मिनिट. हां, आता बघा हा पॉईंट बघून घेऊया. जावा ॲप्लिकेशन इज द मोस्ट रिकमेंडेड टू द ODBC बिकॉज द परफॉर्मन्स विल बी डाऊन ड्यू टू द इंटरनल कन्व्हर्सेशन अँड ॲप्लिकेशन विल बिकम द प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट.
फॉर द जावा ॲप्लिकेशन इज अ हायली रिकमेंडेड फॉर द JDBC बिकॉज देअर इज अ नो परफॉर्मन्स अँड द प्लॅटफॉर्म डिपेंडंट प्रॉब्लेम्स. हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट असल्यामुळे काय होतं फ्रेंड्स, ॲप्लिकेशन रिकमेंडेड नाही करत ODBCला, पण याच्यामध्ये ॲप्लिकेशन रिकमेंडेड करतात बिकॉज JDBC काय आहे, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे म्हणून. ओके, हे तुम्हाला पॉईंट तुमच्या एक्झामसाठी लिहून घ्यायचे. प्रिपरेशन करायला सुरुवात करा. 6 युनिट कंप्लीट झाले. लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईन व्हा, लवकरात लवकर तिकडे तुम्हाला अपडेट मिळेल. ओके, बाय बाय फ्रेंड्स, मिळा पुढच्या व्हिडिओमध्ये.